मी भारत बापू सावंतवाडे लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानाने जे हायस्कूल दत्तवाड या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे। तर आजचा आपला पुढील व्हिडिओ आहे इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील मेटॅलर्जी म्हणजे धातु विज्ञान यामधील पार्ट नंबर 14वा भाग आहे। आणि या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत मध्यम क्रियाशील असणारी जी धातू मूलद्रव्ये आहेत त्यांचं निष्कर्षण कसं करायचं आहे याच्याबद्दल। Hello friends, now here we are going to study in this part number 14 how to extract the moderately reactive metals, that means medium reactive metals, and these medium reactive metals are zinc, iron, manganese, lead, etc. Let us see how to conduct this extraction process. Now here in this part we are going to study about the extraction of moderately reactive metals. These moderately reactive metals generally occur in the form of either sulfide ore or in the form of carbonate ore. Okay, but extraction of these metals from such sulfide and carbonate ores is a bit difficult process. But if we convert these sulfides or carbonates in the form of oxides, then we can remove that oxygen more easily. Therefore, first of all, we have to convert these sulfides or carbonate ores into oxide form. And to convert this, first of all, we are going to conduct a process called roasting process. Roasting in Marathi it is called as bhajni किंवा तापवणे. Here the sulfide ores are strongly heated in presence of air. हवेच्या संपर्कामध्ये त्याला अतिशय उच्च तापमानाला तापवायचं आहे. Okay, and then that ore is converted into the oxide form. Here one example is shown, that is of zinc sulfide. This zinc sulfide is strongly heated in presence of oxygen. Then oxidation of zinc takes place to form zinc oxide. Also, this sulfur gets oxidized to form sulfur dioxide gas, and this sulfur dioxide gas is removed out from this ore. Now we will get this zinc oxide. That means the sulfide ore is converted into oxide form. Okay. Now the next reaction is of calcination. In this process, generally the carbonate ore is strongly heated again, but especially in limited supply of oxygen or in limited supply of air. Then it is decomposed into zinc oxide. One of the oxygen will come with this zinc to form zinc oxide, and carbon dioxide is released. This carbon dioxide gas is separated from this ore, and finally we will get zinc oxide. Therefore here again we are going to obtain the oxide form of the metal, and later on we will see how these oxides are reduced and from that pure metal is obtained. मित्रांनो, या ठिकाणी आपण पुन्हा एकदा थोडंसं मराठीमधून पण स्पष्टीकरण पाहूया. ही जी मध्यम क्रियाशील धातू असतात, या मध्यम क्रियाशील धातू म्हणजे जस्त, लोखंड किंवा लोह, मॅंगनीज, लेड म्हणजे शिस, यांचं निष्कर्षण करत असताना आपल्याला काही प्रक्रिया कराव्या लागतात, आणि त्या प्रक्रिया कशा आहेत हे आपण थोडंसं पाहूया. तर हे मध्यम क्रियाशील जे धातू आहेत हे बहुतेक त्यांच्या सल्फाइड आणि कार्बोनेट ओर या स्वरूपामध्ये असतात, आणि या स्वरूपातून त्यांचं निष्कर्षण करणं कठीण आहे. तर यांचं प्रथम आपल्याला ऑक्साईड स्वरूपामध्ये रूपांतर करावं लागेल, आणि ऑक्साईड स्वरूपामध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला त्यांच्यापासून तो ऑक्सिजन बाजूला काढणं ही प्रक्रिया केली तर, म्हणजे क्षपनाची प्रक्रिया केली तर आपल्याला शुद्ध धातू मिळवता येतो. मग पाहूया, या ठिकाणी पहिली प्रक्रिया आहे रोस्टिंग किंवा भाजण्याची प्रक्रिया.
तर या भाजण्याच्या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं, सल्फाईड धातू जे आहे या सल्फाईड धातुकाला उच्च तापमान द्यायचं, पण तो हवेच्या भरपूर पुरवठ्यामध्ये द्यायचा. अशा पद्धतीनं हवेचा भरपूर पुरवठा केला म्हणजे ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा झाला तर झिंकचं ऑक्सिडेशन होतं, झिंक ऑक्साईड तयार होतं आणि सल्फरचं पण ऑक्सिडेशन होतं आणि सल्फर डायऑक्साईड वायू तयार होतो, तो निघून जातो. शिल्लक राहतं आपल्याकडं झिंक ऑक्साईड. ही एक प्रक्रिया. आता जर हे धातू कार्बोनेट स्वरूपामध्ये असेल तर त्याला उष्णता द्यायची आहे, परंतु हवेचा पुरवठा नियंत्रित करायचा आहे किंवा कमी ठेवायचा आहे. म्हणजे थोडक्यात याला फक्त आणि फक्त उष्णता द्यायची आहे, हवेचा पुरवठा करायचा नाही. आणि म्हणून त्याला शब्द दिलेला आहे निस्तापन. तर या निस्तापन प्रक्रियेमध्ये हवेचा पुरवठा नियंत्रित करून याला उष्णता द्यायची आहे. त्यामुळं याचं विघटन होतं किंवा याचं अपघटन होतं आणि ह्या अपघटन प्रक्रियेमध्ये झिंक कार्बोनेटचं रूपांतर झिंक ऑक्साईडमध्ये आणि एक कार्बन डायऑक्साईड वायूचा रेणू मुक्त होतो, तो वायू स्वरूपामध्ये तिथून निघून जातो आणि मग आपल्याला मिळतो झिंक ऑक्साईड. आता या झिंक ऑक्साईडचं पुढं क्षपन प्रक्रिया कशी करतात आणि त्याच्यापासून परत आपल्याला शुद्ध स्वरूपातलं झिंक किंवा जस्त कसा मिळवायचा ते आपण पुढे पाहू. Now, the oxide which is formed in the roasting or in the calcination process that is obtained and now that oxide is reduced by using a reducing agent like carbon or we can use aluminium or we can use potassium, we can use sodium. Also calcium can be used as a reducing agent. Now, using these reducing agents, the reaction is conducted in such a way that here zinc oxide is heated strongly in presence of this carbon, which is a reducing agent. And in this process, this oxygen is removed from this zinc oxide and it will get combined with this carbon to form carbon monoxide and the zinc will be now in free state. Thus we can get the pure form of zinc. Now the next reaction shown is manganese dioxide is treated with aluminium. This aluminium again acting as a reducing agent. It will remove out this oxygen from this oxide form. Therefore, we will get manganese in pure form and this aluminium will get oxidized to form aluminium oxide. It can be separated easily and in this process again large amount of heat is given out. Okay. Likewise, in the next reaction also here iron oxide, that is ferric oxide, is taken. In this ferric oxide aluminium is added and this is also again strongly heated. Then here this oxygen is removed or taken by this aluminium so that aluminium oxide will be formed. That means here again aluminium will act as a reducing agent and iron will made free. Such type of reaction is conducted in the welding of the rail lines. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण यापूर्वीच्या एका अभिक्रियेमध्ये पाहिलेलं होतं की आपण त्या ठिकाणी रोस्टिंग म्हणजे भाजण्याची प्रक्रिया केली होती, त्यानंतर निस्तापनाची प्रक्रिया केली होती आणि या भाजण्या आणि निस्तापनाच्या प्रक्रियेमधून आपल्याला जो ऑक्साईड स्वरूपातील धातू मिळालेला होता त्या ऑक्साईड स्वरूपातील धातूचं आता आपल्याला क्षपन करायचं आहे, म्हणजे यातला ऑक्सिजन काढून टाकायचा आहे. मग आता हा ऑक्सिजन कसा काढून टाकायचा? आता पुन्हा त्याला उष्णता दिली तर तो इतक्या सहजासहजी तो ऑक्सिजन सोडत नाही. मग त्याच्याऐवजी आपल्याला तो जो धातू आहे त्या धातूपेक्षा अधिक क्रियाशील असणारं इतर मूलद्रव्य घेतलं आणि ते इतर मूलद्रव्य त्यातल्या ऑक्सिजनला आपल्याकडं त्यांनी खेचून जर घेतलं तर आपल्याला ते जे संयुग आहे ऑक्साईड संयुग त्याचं क्षपन घडवून आणता येतं. अशा प्रकारची क्षपन प्रक्रिया करण्यासाठी वापरला जाणारा जो अधिक क्रियाशील मूलद्रव्य आहे, अधिक क्रियाशील धातू किंवा अधातू जो काही असेल
त्याला आपण क्षपणक म्हणतो. आणि अशा प्रकारचा क्षपणक कार्बन असू शकतो, ॲल्युमिनियम असू शकतो, सोडियम असू शकतो, कॅल्शियम असू शकतो, या पद्धतीनं. आता अशा प्रकारचे हे क्षपणक वापरायचे आणि जे ऑक्साईड धातू आपल्याला मिळालेलं आहे त्याला उष्णता द्यायची आणि यांची अभिक्रिया जर झाली तर आता या ठिकाणी वापरलेला जो क्षपणक कार्बन आहे हा कार्बन यातील ऑक्सिजन खेचून काढतो बाजूला, त्याच्याबरोबर अभिक्रिया होते आणि कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होतो. हा कार्बन मोनॉक्साईड वायू निघून जाईल आणि आपल्याला शुद्ध स्वरूपातला झिंक म्हणजे जस्त आपल्याला बाजूला मिळवता येईल. त्यानंतर मॅंगनीज डायऑक्साईड यासारख्या ऑक्साईड स्वरूपामधून आपल्याला जर ॲल्युमिनियम हा क्षपणक वापरला तर हा ॲल्युमिनियम क्षपणक यातील ऑक्सिजन काढून घेतो, ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतो आणि मॅंगनीज हा धातू शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला मिळवता येतो. अर्थातच या प्रक्रियेमध्ये ऑक्सिडेशन प्रक्रिया झाल्यामुळे इथं भरपूर उष्णता मुक्त होत असते. त्याचबरोबर जर फेरिक ऑक्साईड घेतला, फेरिक ऑक्साईडमध्ये ॲल्युमिनियम हे क्षपणक जर वापरलं तर आणि त्यांना उष्णता जर दिली तर तो या फेरिक ऑक्साईड मधला ऑक्सिजन काढून घेतो आणि ॲल्युमिनियमचं ऑक्साईड तयार होतं. अशा प्रकारचं ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार झालं, हे बाजूला निघून गेलं तर या ठिकाणी आपल्याला शुद्ध स्वरूपातला धातू म्हणजे लोह मिळवता येतो. अशा प्रकारची अभिक्रिया रेल्वे लाईनचे जे रूळ असतात त्या रुळांचे जोड मिटवून टाकण्यासाठी किंवा त्यांचं वेल्डिंग करण्यासाठी ही प्रक्रिया करतात. अर्थात ही थर्मिक अभिक्रिया आहे, याच्यातून उष्णता मुक्त होणार आहे आणि त्यातूनच ही अभिक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लोखंडाचे ते दोन रूळ एकमेकांना जोडण्यासाठी लोखंडाचाच रस त्या ठिकाणी जाऊन बसेल अशी व्यवस्था करता येणार आहे. अशा पद्धतीनं मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत किंवा मध्यम क्रियाशील धातू जे आहेत यांचं निष्कर्षण करण्यासाठी प्रथम आपल्याला सल्फाईड आणि कार्बोनेटचं रूपांतर ऑक्साईड फॉर्ममध्ये आणि ऑक्साईड फॉर्मचं रूपांतर आपल्याला शुद्ध धातूच्या स्वरूपामध्ये करण्यासाठी क्षपणकांचा वापर करून क्षपण प्रक्रिया घडवून आणायची त्या धातुकाची आणि मग आपल्याला शुद्ध धातू मिळवता येतो. धन्यवाद. इथपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्सची सुद्धा या ठिकाणी गरज आहे. धन्यवाद.